हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय इंग्रजी पोयम 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन. कवितेचं शीर्षक आहे यू स्टार्ट डाईंग स्लोली. याचा अर्थ होतो आणि आपण हळूहळू संपून जाऊ, नष्ट होऊन जाऊ. डाय या शब्दाचा अर्थ होतो मरणे. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूहळू मरणार या शब्दाचा अर्थ काय की मरणे हा शब्दाचा अर्थ न घेता त्या ठिकाणी संपणे किंवा नष्ट होणे हा शब्द आपण या ठिकाणी घेऊयात. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करत नसाल. इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही काही वाचत नसाल. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, जर तुम्ही जीवनाचं संगीत, जीवनाचा आवाज, सभोवतालचा आवाज, जगण्याचा ध्वनी जर ऐकत नसाल किंवा ऐकण्याचा प्रयत्न करत नसाल, समजून घेत नसाल. इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, जर तुम्ही स्वतःची स्तुती करत नसाल, स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत नसाल. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर याचा अर्थ तुम्ही हळूहळू मरणासन्न अवस्थेत जात आहात. तुम्ही हळूहळू संपणार आहात. तुम्ही हळूहळू नष्ट होणार आहात. हे झालं पहिलं कडवं. सेकंड स्टॅन्झा, वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम. सेल्फ इस्टीम या शब्दाचा अर्थ होतो स्वप्रतिष्ठा. काय म्हणतो? वेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या स्वप्रतिष्ठेला मारता. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, जेव्हा इतर तुम्हाला मदत करायला तयार राहता आणि तुम्ही त्यांची मदत घेत नाही, त्यांना तुमची मदत करू देत नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली, त्यावेळेस हळूहळू तुम्ही संपण्याच्या मार्गावर आहात. तुम्ही नष्ट होत आहात. इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झाले. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स, रोज जर तुम्ही त्याच मार्गावर चालत राहिले, म्हणजे त्याच गोष्टी जर तुम्ही करत राहिले. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, जर तुम्ही तुमचा दिनक्रम, दिनचर्या बदलली नाही. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स, वेगवेगळे रंग परिधान केले नाही, याचा अर्थ नवीन रूप धारण केलं नाही. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, ज्यांच्याशी तुमचा परिचय नाही, अशा लोकांसोबत तुम्ही जर संवाद साधला नाही. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू मरत आहात, हळूहळू संपत आहात किंवा हळूहळू नष्ट होत आहात. इफ यू अवॉइड टू फील पॅशन, मनातील ज्या काही उत्कट भावना आहेत, या उत्कट भावनांकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल, जर तुम्ही त्या भावना व्यक्त होऊ देत नसाल. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, किंवा त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही भावना आहेत, इमोशन्स आहेत. टर्ब्युलंट या शब्दाचा अर्थ होतो अनस्टिडी, ज्या स्तब्ध नाहीत अशा अनस्टिडी. तर अशा भावनांना जर आपण अवॉइड करत असू, त्यांचा आपण विचार करत नसू. दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, की अशा भावना ज्या आपल्या डोळ्यामध्ये चमक आणतात. ग्लिसन या शब्दाचा अर्थ होतो शाईन ऑर स्पार्कल, चमक आणणे. अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि ज्यामुळं तुमचं हृदय जोरात धडधडते, याकडे तुम्ही जर दुर्लक्ष करत असाल. यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू संपत आहात, नष्ट होत आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, जर तुम्ही तुमचं जीवन बदललं नाही, जगण्याचा मार्ग बदलला नाही.
वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव्ह, की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या नोकरीशी समाधानी नाही, तुम्ही तुमच्या प्रेमाशी, प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी समाधानी नाही. इफ यू डू नॉट रीच व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टेन, की सुरक्षित आयुष्य जगताना कधी धोका पत्करायची हिंमत जर तुम्ही दाखवली नाही. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तुम्ही तुमच्या स्वप्नांचा जर पाठपुरावा केला नाही. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम, की जर तुम्ही स्वतःला अलाव केलं नाही, स्वतःला आपल्या जीवनामध्ये एकदा परमिशन दिली नाही टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. आणि काय सांगितलेलं आहे बघा, कवी आपल्याला काय सांगतात शेवटच्या ओळीमध्ये, टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, की आपलं जे मन आहे या मनाला उपदेश असतील, नियमांचं बंधन असेल, यापासून मुक्त करायचं आहे आणि आपलं जे काही आयुष्य आहे ते भरभरून जगण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि आपल्या जीवनामध्ये असणारा जो काही आनंद आहे तो आपल्याला लुटायचा आहे. जर आपण असं करत नसू तर आपण मरत आहोत, म्हणजे जीवन जगत असताना सुद्धा आपण दररोज मरत आहोत, असं कवीला या कवितेच्या माध्यमातून सांगायचं आहे. यानंतर या कवितेचं इंग्लिश पॅराफ्रेज. The poet tells us that if we do not travel, read or listen to the sounds of life, we start dying slowly. We cease to be living fully. This is so even when we do not recognize the good qualities that lie within ourselves. The poet reminds us that if we kill our self-esteem, that is the feeling of being happy with one's own character and abilities, or we do not let others to help us, then also we start dying slowly. In the poet's view, if one becomes a slave of one's habits or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one starts dying slowly. This is also true if we do not wear different colors or if we do not dare to speak to strangers. The poet warns up that if we avoid strong feelings, passions and unsteady, that is turbulent emotions, which bring a sparkle to our eyes and make our hearts beat fast, then also we start dying slowly. According to the poet, we start dying slowly if we do not change our life when we are not satisfied with our job or love. We also start dying slowly if we do not show the courage to risk something safe for something uncertain. If we do not go after a dream, or if we do not allow ourselves to ignore a sensible advice at least once in our lifetime, even then we start dying slowly. This is what the line to line explanation and paraphrase of the poem, You Start Dying Slowly. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओज ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल किंवा रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.
थँक्स अ लॉट.